स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स हे आपण स्टडी करतो. ओके, त्यामध्ये पहिली आपली फिजिकल प्रॉपर्टी झाली आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, त्यामध्ये अल्कोहोल्स आणि फिनॉल्स दोघांच्या मध्ये OH2 प्रेझेंट होता. OH2 चं नेचर पोलर असल्यामुळे आणि अल्कोहोल्स आणि फिनॉलचे मॉलिक्युल्स एकमेकाला हायड्रोजन बॉन्डिंगला अटॅच होतात. ओके, हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ alcohols and phenols. Physical properties of alcohols and phenols. त्यामध्ये पहिली फिजिकल प्रॉपर्टी आपली कंप्लीट झाली आहे. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स हा आपला झाला आहे. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आपण आता स्टडी करणार आहे. ती काय आहे बघा, फिजिकल स्टेट. ओके, फिजिकल स्टेट. आता फिजिकल स्टेट आपली कशी असणार आहे? ओके, कुठल्या स्टेट मध्ये अल्कोहोल्स आणि फिनॉलचे मॉलिक्युल आपले प्रेझेंट असणार आहे ते आपल्याला बघायचं. ओके, सुरुवातीला अल्कोहोल्स घ्या. लोअर अल्कोहोल्स, लोअर अल्कोहोल्स म्हणजे काय? ज्या अल्कोहोलचा मॉलिक्युलर मास कमी आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन एटम कमी आहे, अप टू 4-5 कार्बन एटम्स. ओके, लोअर अल्कोहोलचा कलरलेस, लोअर अल्कोहोल्स हे कलरलेस आहे, त्यांना कुठलाही कलर नाही. कलरलेस टॉक्सिक लिक्विड्स. ओके, लोअर अल्कोहोल ज्याच्यामध्ये कार्बन एटम अप टू 4-5 पर्यंत. ओके, ते अल्कोहोल कलरलेस आहे म्हणजे त्याला कुठलाही कलर नाही. टॉक्सिक आहे म्हणजे पॉइझनस, हे विषारी आहे. ओके, टॉक्सिक लिक्विड्स having characteristic alcoholic odor. Having characteristic alcoholic odor. ओके, त्यांना कॅरेक्टरिस्टिक अशी अल्कोहोलिक ऑर्डर असते. लक्षात ठेवा, पर्टिक्युलर स्मेल असतो त्या अल्कोहोलला. ओके, ही यांची फिजिकल स्टेट आहे. ऑर्डर म्हणजे स्मेल, वास असतो. पर्टिक्युलर अल्कोहोलिक असा वास असतो. ठीक, लोअर मेंबर्सना. आणि हायर मेंबर्स आपले जसं कार्बन एटम 20च्या पुढे जातील तसे ते सॉलिड स्टेट मध्ये मॉलिक्युलर मिक्स वाढत जाणार आहे. त्यानंतर फिनॉल्स आहे. फिनॉल्स मध्ये फिनॉल्स ऑफ कलरलेस. आता प्युअर फिनॉल्स आहेत की जे प्युअर फिनॉल्स आहेत ते ज्याच्यामध्ये कुठलाही इम्प्युरिटी प्रेझेंट नाही, ते जे फिनॉल्स आहेत ते आपले कसं आहे, कलरलेस आहे. ओके, प्युअर फिनॉल्स आर कलरलेस. टॉक्सिक, हे पण टॉक्सिक आहे, कुठलाही कलर नाही. टॉक्सिक आहे म्हणजे विषारी आहे ते सुद्धा. टॉक्सिक, लो मेल्टिंग वॅक्सी सॉलिड. लो मेल्टिंग सॉलिड्स. ते लो मेल्टिंग म्हणजे काय, हे सॉलिड स्टेट मध्ये असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉइंट एकदम कमी असतो. लक्षात घ्या, लो मेल्टिंग सॉलिड्स. लो मेल्टिंग सॉलिड्स हॅव्हिंग characteristic carbolic or phenolic order. Carbolic or phenolic order.
ओके, लक्षात ठेवायचं. फिनॉलचा ऑर्डर कसा असतो आपला, स्मेल फिनॉलिक, किंवा त्याला कुठला ऑर्डर म्हणतो, स्मेल वास कुठला असतो, कार्बोलिक किंवा फिनॉलिक. लक्षात. ओके, कलरलेस आहे, कुठलाही कलर नाही, टॉक्सिक आहे आणि लो मेल्टिंग सॉलिड्स आहे. ओके, आणि कॅरेक्टरिस्टिक त्यांना ऑर्डर आहे, पर्टिक्युलर स्मेल आहे, त्यांना वास आहे, कार्बोलिक किंवा फेनॉलिक ऑर्डर. ओके, आता हे जे फेनॉल्स आहेत, फेनॉल्सला आपण आणखी काय म्हणतो, कार्बोलिक ऍसिड. हे लक्षात ठेवायचं. फेनॉल्सला also called as carbolic acid. ठीक आहे, फेनॉल आपण कार्बोलिक ऍसिड म्हणतो. लक्षात घ्या, कार्बोक्सिलिक नाही, कार्बोलिक. ओके, बेन्झीन लिहिला OH आणि असेल कार्बोलिक ऍसिड. ओके, फेनॉलच आपण म्हणत असतो, म्हणून याचा ऑर्डर कसा आहे आपला, कार्बोलिक. ओके, आता ह्याच्यानंतर ह्या फिजिकल स्टेटच्या नंतर नेक्स्ट आपली फिजिकल स्टेट आहे ती आपली बॉइलिंग पॉइंट. ओके, अल्कोहोल आणि फेनॉलचा बॉइलिंग पॉइंट तो कसा असणार लक्षात. ओके, बघा बॉइलिंग पॉइंट मध्ये बॉइलिंग पॉइंट ही फिजिकल प्रॉपर्टी ही कशी असणार आहे बघा. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स, boiling point of alcohols and phenols increases with increase in molecular mass, increases with increase in molecular mass. ओके, हे लक्षात ठेवायचं. जसं अल्कोहोल आणि फेनॉलचा मॉलिक्युलर मास वाढत जाणार, जे कार्बन एटम्स त्यांच्यामधले वाढत जाणार, जेवढा मॉलिक्यूल लार्ज असणार आहे अल्कोहोल आणि फेनॉलचा, तेवढा त्यांचा मॉलिक्युलर मास वाढत जाणार. मॉलिक्युलर मास वाढला की आपला बॉइलिंग पॉइंट सुद्धा अल्कोहोल आणि फेनॉलचा इन्क्रीज होत जातो. ओके, आणि त्यानंतर अल्कोहोल्स मध्ये लक्षात घ्या, अल्कोहोल्स बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोलची कंपॅरिझन आपण आता करणार आहे. Boiling point of alcohols, okay, is higher than that of, पुन्हा पेक्षा जास्त आहे बघा, higher than that of alkyl halides, alkanes, त्यानंतर alkyl halides, त्यानंतर अल्डिहाइड्स, केटोन्स and ethers of comparable mass. ओके, लक्षात ठेवायचं. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट कुणापेक्षा जास्त आहे आपला, अल्केन पेक्षा जास्त आहे, अल्किल हलाइड पेक्षा जास्त आहे, अल्डिहाइड पेक्षा, केटोन पेक्षा आणि इथर पेक्षा. ओके, ऑफ कंपॅरेबल मास. ओके, सेम मॉलिक्युलर मास असणार आहे. अल्केन, अल्किल हलाइड, अल्डिहाइड्स, केटोन्स आणि इथर जर आपण घेतले असेल तर ह्यांचा पेक्षा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट आपला जास्त असणार आहे. ओके, याचं रिझन काय तुला, बिकॉज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, अल्कोहोल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं. ओके, त्यामुळे त्यांचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो अल्केन्स, अल्किल हलाइड, अल्डिहाइड, केटोन पेक्षा आणि इतर पेक्षा जास्त असतो. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये अल्डिहाइड, केटोन, अल्किल हलाइड, इतर यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसतं. लक्षात घ्या, हायड्रोजन बॉन्डिंग अब्सेंट असतं.
ओके, अल्कोहोल्स मध्ये आपला हायड्रोजन बॉन्डिंग पॉइंट असतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, त्यामुळे अल्कोहोलचा बॉन्डिंग पॉइंट हा ह्यांच्यापेक्षा आपला जास्त असतो. ओके, ते लक्षात ठेवायचं. ओके, आता मग यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग कसं होतं लक्षात घ्या. ROH हा आपला अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे. ओके, याच्यामध्ये ऑप्शन कसा असणार आहे आपला, हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि त्या हायड्रोजन वरती आपला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. आता पुढचा अल्कोहोलचा मॉलिक्यूल घ्या. नेक्स्ट बघा, HOR हा ऑप्शन पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन परत काय ना पार्शियल पॉझिटिव्ह. ओके, आता इथं अल्किल ग्रुपचं नेचर असं घ्या. इथं आपण खाली काय करूया, अल्किल ग्रुप ह्यासारखंच पॅटर्न मध्ये असेल, R इकडे H. ओके, तर हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, परत दुसरा आपण अल्कोहोलचा मॉलिक्यूल घेतला, HOR. ओके, ऑप्शन वरती काय येणार आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती काय असणार आपला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. पण लक्षात घ्या, एका अल्कोहोलचा मॉलिक्यूल मधला निगेटिव्ह चार्ज ऑप्शन आणि दुसऱ्या अल्कोहोल मॉलिक्यूल मधील पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन यांच्यामध्ये काय होणार आहे, यांच्यामध्ये काय होणार, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पेरियड नसतं. बघा इथं हायड्रोजन बॉन्ड तयार होतो असा. ओके, इथं असं हा आपला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो. लक्षात घ्या, इथं पण असा आपला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो. ओके, असं इकडं आणि वाढत जाणार आहे, हे पण इकडं असं वाढत जाणार. अनेक अल्कोहोलचे मॉलिक्युल्स एकमेकाला असे आपले इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपले अटॅच असतात. ओके, त्यामुळे यांचा बॉइलिंग पॉइंट वाढत जातो, कारण का हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंग असतं आणि हे ब्रेक करण्यासाठी आपल्याला मोर एनर्जी अप्लाय करावी लागत असते. बरोबर आहे, त्यामुळे ह्यांचा बॉइलिंग पॉइंट कसा आहे आपला अल्कोहोलचा या सगळ्यांच्या पेक्षा जास्त आहे, कारण का त्या अल्केन अल्किलाइड अल्डिहाइड केटोन आणि इथर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आपलं अब्सेंट आहे. ओके, ते लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर दुसरं आपल्याला काय सांगता येईल बघा. ओके, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल्स is lower than that of carboxylic acid. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे, त्या बाकी सगळ्यांच्या पेक्षा जास्त आहे, परंतु कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा कमी आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल्स, दुसरा पॉइंट काय बघा, boiling point of alcohols increases with increase in number of OH groups. ओके, जेवढे OH ग्रुप वाढत जाणार तेवढा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट आपला काय होणार आहे, वाढत जाणार. म्हणजे डायएट्रिक अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट मोनोएट्रिक पेक्षा कसा असणार आहे, जास्त असेल, आणि ट्रायएट्रिकचा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे जेवढे OH ग्रुप अल्कोहोल मॉलिक्यूल मध्ये जास्त असणार तेवढा त्यांचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय असणार आहे, हा जास्त असणार. लक्षात आलं. आणि नेक्स्ट आपल्याला आणखी काय सांगता येतं बघा. फॉर आयसोमेरिक अल्कोहोल्स, for isomeric alcohols boiling point decreases with increase in branching. Okay, हे लक्षात ठेवायचं आहे. आयसोमेरिक अल्कोहोल साठी बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होणार आहे विथ इन्क्रीजिंग ब्रांचिंग.
ब्रँचिंग वाढली की बॉइलिंग पॉइंट आपला कमी होत जातो आयसोमेरिक अल्कोहोल साठी लक्षात घ्या. आयसोमेरिक अल्कोहोल्स ओके. आता आपण अल्कोहोल्स इथे घेतोय CH3 CH2 CH2OH ओके. हा आपण घेतला. इथे काय बघा सगळे कार्बन ऍटम स्ट्रेट चेन मध्ये आहेत त्यामुळे हा एन ब्युटीला अल्कोहोल आहे. दुसरा आपण घेतला ओके. हा आपण घेतला असेल की याच्यापेक्षा आयसोमेरिक अल्कोहोल्स मध्ये लक्षात घ्या त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो जास्त आहे याच्यापेक्षा. कारण का ब्रँचिंग जेवढं वाढत जाणार आहे तेवढा आपला बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे डिक्रीज होणार. त्याचा आपण नेम काय आयसोब्युटिल अल्कोहोल. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे. हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन. लक्षात की जेवढं ब्रँचिंग वाढणार तेवढा बॉइलिंग पॉइंट कमी होत जातो. लक्षात घ्या इथे आपण सांगितलं आयसोमेरिक अल्कोहोल्स कार्बन हायड्रोजन सेम आहे त्या दोघांच्या मध्ये एक मिथिल ग्रुप ब्रँचिंग मध्ये आला. मग का होतं असं बॉइलिंग पॉइंट ब्रँचिंग वाढली की बॉइलिंग पॉइंट कमी का होतो कारण का इथं सरफेस एरिया डिक्रीज होत जातो. जसं ब्रँचिंग वाढणार तसा आपला सरफेस एरिया डिक्रीज होत जातो. सरफेस एरिया डिक्रीज झाला की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपला डिक्रीज होतो आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होत असेल तर बॉइलिंग पॉइंट काय होत जाणार कमी होत जाणार. लक्षात ओके. हे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये ओके. हा बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर आहे लक्षात ठेवायचं ओके. ही फिजिकल स्टेट आणि बॉइलिंग पॉइंट हे आपले झालं याच्यामध्ये. आणि त्यानंतर नेक्स्ट आपली फिजिकल प्रॉपर्टी त्यामध्ये काय असणार आहे बघा. Fourth physical property that is the solubility. तर solubility आपण चेक करणार आहे याच्यामध्ये अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. अल्कोहोल्स अँड फिनॉल्स are soluble in water. Are soluble in water. Are soluble in water. हे वाटर मध्ये soluble आहे. Due to formation of intermolecular hydrogen bonding. Due to formation of intermolecular hydrogen bonding with water. ओके. हे लक्षात ठेवायचं. अल्कोहोल्स आणि फिनॉल्स हे वाटर मध्ये सोल्युबल आहे. याचं रिझन काय आपलं ओके. These alcohols and phenols form intermolecular hydrogen bonding with water molecules. Okay, water बरोबर हे intermolecular hydrogen bonding तयार करतात. Okay, त्या strong intermolecular hydrogen bonding मुळे alcohols आणि phenols हे water मध्ये soluble असतात. मग जसं यांचं molecular mass वाढत जाणार alcohols आणि phenols तशी यांची water मधील solubility decrease होत जाणार आहे. Okay, लक्षात आलं. जसं molecular mass वाढणार तसं ओके वाटर मध्ये सोल्युबल होण्याची टेंडन्सी कमी होत जाणार आणि ती ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये मोर सोल्युबल होणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता मग ही वाटर मध्ये कसं सोल्युबल होतात बघा. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करून लक्षात घ्या कसं असणार आहे. अल्कोहोलचा मॉलिक्युल आपण घेतला आपला वॉटर मॉलिक्युल वॉटर मॉलिक्युल H2O तो आपण कसलेला H2O
एक या पद्धतीनं हायड्रोजन वरती कुठला चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन काय येणार आहे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती असणार आहे. ओके, आता वॉटर मॉलिक्यूल चला परत अल्कोहोलचा मॉलिक्यूल अल्कोहोल बघा. ओके, अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट केला. आर इथं ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. परत वॉटर मॉलिक्यूल आपण घेतला OH H. ओके, इथं ऑप्शन सेम चार्ज कुठला आहे ना पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह. ओके, ऑप्शन मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. ओके, परत अल्कोहोलचा मॉलिक्यूल घ्या ROH. लक्षात इथं ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती काय येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. अशा पद्धतीने हे वाढत जाणार. लक्षात घ्या, एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल एक वॉटरचा मॉलिक्यूल. हा आपला वॉटर आहे. ओके, परत हा अल्कोहोल आहे, परत वॉटर आणि परत हा आपला काय अल्कोहोल आहे. लक्षात. आता मग वॉटर मध्ये काय होतं लक्षात घ्या, त्यामध्ये हा सुद्धा वॉटर मॉलिक्यूल आपण अशा पद्धतीने लिहूया. इथं H निगेटिव्ह चार्ज, वॉटरचा पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन एटम आणि अल्कोहोलचा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन एटम. याच्यामध्ये काय डेव्हलप होणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार. ओके, इथं असं हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन होणार. लक्षात घ्या, इथं हायड्रोजन बॉन्ड तयार होणार. परत हा अल्कोहोल मधला पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन, वॉटर मधला निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन, याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार आणि हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन होणार. परत इथं सुद्धा त्याच पद्धतीनं हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन होणार. ओके, असे अनेक. आता पुढे परत वॉटर येणार, परत अल्कोहोल येणार, परत वॉटर. ओके, अशा पद्धतीने चेन आपली वाढत जाणार असेल. ओके, इकडे पण आता वॉटर आहे, परत अल्कोहोल येणार, ही अशी चेन आपली इकडे पण वाढत जाणार. ओके, इथला जो बॉन्ड असणार आहे, ओके, त्या बॉन्डला आपण काय म्हणणार आहे हायड्रोजन बॉन्ड असं म्हणणार. लक्षात, हे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत सगळे. ओके, आणि अनेक वॉटर आणि अल्कोहोलचे मॉलिक्युल्स एकमेकाला हायड्रोजन बॉन्डिंग अटॅच असतात. म्हणजे अल्कोहोलचा मॉलिक्यूल हा वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असतो, त्यामुळे तो वॉटर मध्ये सोल्युबल आहे. ओके, जर का हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग करत नसता तर तो सोल्युबल झाला नसता. ओके, लक्षात. आता हे आपलं काय सांगणार आपण, हे काय असणार आहे. ओके, हे सगळं आपलं काय इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. These are intermolecular hydrogen bonding in water and alcohol. Okay, हे अल्कोहोल आणि वॉटर मधलं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. लक्षात. आता फिनॉल्स पण वॉटर मध्ये सोल्युबल आहे, ते सुद्धा वॉटर बरोबर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करतात, म्हणून ते सोल्युबल आहे. फिनॉलचं कसं आहे हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर मॉलिक्यूल बरोबर होतं बघा. सेम आपण रिप्रेझेंट करणार आहे त्या पद्धतीने. वॉटर मॉलिक्यूल घ्या OH, इथं आपला H असणार आहे. ओके, परत ह्या साइडला इकडं OH, इथं आपला फिनॉल असणार आहे. इथं बेन्झीन रिंग करा किंवा अरोमॅटिक सिम्बॉलचं साइन द्या, AR असं. काय अशा केलं. परत दुसरा आपण वॉटर मॉलिक्यूल घेऊया.
ऑप्शन कसा आहे आपला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सेम तुम्ही रिप्रेझेंट करा. ऑप्शन पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. परत हा ऑप्शन पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह. ओके, हे चार्ज सेपरेशन दाखवा असं. मग काय होणार त्या पद्धतीनं वॉटर मधला पार्शियल पॉझिटिव्ह हायड्रोजन एटम आणि फेनॉल मधला निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन एटम ह्यांच्यामध्ये असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार. ओके, इथं आपला असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप केलं असणार. ओके, हा आपला वॉटरचा मॉलिक्युल आहे. वॉटर हा येतो फेनॉल आहे. परत हा वॉटर, हा फेनॉल. ओके, ते अल्टरनेट वॉटर फेनॉल दाखवले जातात. परत इथं बघा फेनॉल मधला पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन एटम आणि वॉटर मधला निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन एटम यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असते. ओके, त्यामध्ये परत इथं पण पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन, निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन. ओके, असं आपलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडे हे वाढत जाईल. ओके, आणि काय इकडे पण परत आता फेनॉल असं दोन्ही साइडला आपली चेन वाढत जाणार. आता मग इथंच एक बॉन्डिंग असणार आहे की अल्कोहोल्स आणि फेनॉल मध्ये जो बॉन्ड तयार होत आहे त्या बॉन्डला आपण काय म्हणणार आहे हायड्रोजन बॉन्ड असं म्हणणार. ओके, आणि हे सिर्फ बॉन्डिंग असणार आहे. ओके, ही बॉन्डिंग. ओके, वॉटर आणि अल्कोहोल्स मॉलिक्यूल मधलं त्यांना आपण काय म्हणणार आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन water and phenol. ओके, एक फेनॉल्स आणि वॉटर मधलं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि ह्याच इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे फेनॉल्स हा वॉटर मध्ये सोल्युबल होतो. लक्षात हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि जसे यांचं मॉलिक्युलर मास वाढत जाणार आहे अल्कोहोल्स आणि फेनॉलचं तशी वॉटर मधली सोल्युबिलिटी कमी होणार आणि त्यांचं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ते सोल्युबल होणं चालू होणार. बरोबर, क्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स आणि फेनॉल्स झाली. पहिली प्रॉपर्टी आपली काय होती नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स, सेकंड फिजिकल सेट, थर्ड बॉइलिंग पॉइंट आणि क्या आपली सोल्युबिलिटी. ओके, क्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स आणि फेनॉल्स होत्या लक्षात. तर त्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे त्यामध्ये chemical properties of alcohols and phenols. Next point बघायचं chemical properties of alcohols and phenols. Okay, chemical properties of alcohols and phenols. अल्कोहोल्स आणि फेनॉल्स मध्ये केमिकल प्रॉपर्टी आपण आता बघणार आहोत. तर पहिली केमिकल प्रॉपर्टी किंवा केमिकल रिएक्शन्स ती आपली आहे लॅबोरेटरी टेस्ट. पहिली केमिकल प्रॉपर्टी. ओके, त्याला आपण म्हणूया ए असं म्हणूया लॅबोरेटरी टेस्ट ऑफ alcohols and phenols. Okay, laboratory test of alcohols and phenols.
तर लॅबोरेटरीमध्ये अल्कोहोल्स आणि फिनॉल्स हे दोन्ही एकमेकांपासून डिस्टिंग्विश आपण कसं करणार, दोन्ही एकमेकांपासून सेपरेट आपण कसं करणार, हाऊ टू आयडेंटिफाय अल्कोहोल्स अँड फिनॉल्स हे आपल्याला बघायचं. ओके, तर सुरुवातीला बघा लॅबोरेटरी मधली टेस्ट आपण पहिली टेस्ट घेणार आहे ती आहे लिटमस टेस्ट. ओके, लिटमस पेपरची टेस्ट आपण घेणार. आता लिटमस पेपरच्या ऍक्शन वरून अल्कोहोल्स आणि फिनॉल्स हे आपण आयडेंटिफाय कसं करणार, कुठला अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि कुठला फिनॉलचा मॉलिक्यूल आहे ते आपल्याला बघायचं. आता लिटमस टेस्ट आपण अल्कोहोल साठी जर घेतली असेल तर बघा aqueous solution of alcohols are neutral to litmus. ओके, म्हणजे अल्कोहोलचं जे aqueous सोल्युशन आहे, aqueous सोल्युशन म्हणजे काय, वॉटर मधील सोल्युशन. ओके, ते न्यूट्रल टू लिटमस म्हणजे लिटमस पेपरला कुठलीही ती रिएक्शन देत नाही. ब्ल्यू लिटमस पेपर हा ब्ल्यूच राहतो आणि रेड लिटमस पेपर रेडच राहत असतो. म्हणजे कुठलीही चेंज लिटमस पेपर वरती आपल्याला इथं दिसत नाही असतात. ओके, न्यूट्रल टू लिटमस. ओके, आणि फिनॉल जर आपण बघितला, फिनॉलचा aqueous सोल्युशन, तर इथे कसं आहे बघा, aqueous solution of phenols, aqueous solution of phenols are aqueous solution of phenols are acidic in nature. Aqueous solution of phenol इथं म्हणूया टर्न्स ब्ल्यू लिटमस पेपर. aqueous solution of phenol turns blue litmus paper, blue litmus red. ओके, ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड होत असतो फिनॉल साठी. मग मला सांगा ब्ल्यू लिटमस रेड होत असेल तर कसा असतो तो, ऍसिडिक का बेसिक असणार आहे, तर तो ऍसिडिक असणार. ओके, aqueous solution of phenol turns blue litmus red. Hence it shows acidic character. Hence it shows acidic character. म्हणजे फिनॉलचं aqueous solution आपलं कसं आहे, ऍसिडिक कॅरेक्टर, आणि अल्कोहोलचं aqueous सोल्युशन कसं आहे, न्यूट्रल आहे. म्हणजे आपल्याला तुम्हाला अल्कोहोलचं aqueous सोल्युशन आणि फिनॉलचं aqueous सोल्युशन जर दिलं असेल तर तुम्हाला म्हणलं असेल आयडेंटिफाय करा अल्कोहोल्स कुठला आणि फिनॉल्स कुठला. तर काय करायचं बघा, लिटमस पेपर घ्यायचा. लिटमस पेपर आपण डीप केला, रेड लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर दिला असेल तर दोन्ही लिटमस पेपरचा कलर चेंज होत नसेल तर तो अल्कोहोल असणार आहे, तो न्यूट्रल सोल्युशन असणार आहे. की कुठलाही ब्ल्यू लिटमस पेपर ब्ल्यूच राहत असेल, रेड लिटमस पेपर रेडच राहत असेल, जर लिटमस पेपर वरती कुठलीही ऍक्शन होत नसेल तर तो अल्कोहोल असणार आहे. आणि जर ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड होत असेल तर ते सोल्युशन तुमचं फिनॉल असणार आहे आणि ते ऍसिडिक नेचर दाखवणार आहे. ओके, ब्ल्यू लिटमस पेपर रेड झाला की त्याला आपण काय म्हणणार आहे, ऍसिडिक असं म्हणणार आहे. काय अशा तीन तुम्हाला अल्कोहोल्स आणि फिनॉल्स आयडेंटिफाय करता येते. ओके, ही पहिली लॅबोरेटरी टेस्ट मध्ये लिटमस टेस्ट आहे. तर सेकंड आपण याच्यामध्ये बघणार आहे, सेकंड जी टेस्ट आहे ती आपली बघा, ती कुठल्या रिएक्शन विथ बेस. ओके, बेस वर आपली रिएक्शन आपण आता बघणार आहे. ओके, सेकंड लॅबोरेटरी टेस्ट बघा, ती आहे आपली रिएक्शन विथ बेस.
आता बेस बरोबर रिएक्शन आपली कशी असणार आहे बघा. दोन आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. ओके. आता बघा मग त्यामध्ये फिनॉल्स do not react with weak base NaHCO3. ओके. फिनॉल हा वीक बेस सोडियम बायकार्बोनेट किंवा ह्यालाच आपण सोडियम हायड्रोक्साइड कार्बोनेट असं. ओके. ह्याच्याबरोबर तो रिएक्शन देत नाही. बट react with strong base NaOH. ओके. परंतु तो स्ट्रॉंग बेस NaOH बरोबर रिएक्शन दाखवतो. लक्षात हा डिफरन्स आहे. वीक बेस तुम्ही सोडियम बायकार्बोनेट यूज केला NaHCO3 त्याच्यावर तो कुठली रिएक्शन देणार नाही. परंतु स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साइड वर रिएक्शन केली तर तो तुम्हाला सोडियम फिनॉक्साइडचं फॉर्मेशन देणार आहे. आणि तयार झालेला सोडियम फिनॉक्साइड ह्याचं आपण रिजनरेशन किंवा रिप्रेसिपिटेशन केलं विथ डायल्यूट HCl तर आपल्याला परत फिनॉल मिळणार. ओके. बघा रिएक्शन कसं होणार. फिनॉल आपण जर घेतला फिनॉलचा मॉलिक्यूल हा आपला फिनॉल आहे. आता हाच आपण कसा दाखवतो फिनॉल एरोमेटिक अल्किल ग्रुप जसा आपण R दाखवतो तसा एरोमेटिक ग्रुप आपण AR ह्या सिम्बॉलला दाखवतो. लक्षात घ्या एरोमेटिक ग्रुप त्यालाच आपण आरिल ग्रुप असं म्हणतो. ओके. आरिल ग्रुप इथं आरिल ग्रुप कुठला आहे आपला एरोमेटिक रिंग बेन्झीन रिंग आहे. लक्षात घ्या आरिल ग्रुप. हेच फिनॉल तुम्ही असं पण दाखवू शकता AROH. ओके. लक्षात फिनॉल असं काढलं चालेल असं काढलं सुद्धा चालेल. AR म्हणजे एरोमेटिक रिंग बेन्झीन रिंग आहे. ओके. आरिल ग्रुप. आता बघा ह्याच फिनॉलची सोडियम बायकार्बोनेट वर रिएक्शन झाली की कुठली रिएक्शन दाखवणार नाही तो जे रिएक्ट विथ NaHCO3 ह्याच्या बरोबर नो रिएक्शन. कुठली रिएक्शन तो दाखवणार नाही. ओके. हा फिनॉल आहे. ओके. परंतु हाच फिनॉल कुणावर रिएक्शन दाखवणार आहे स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर. म्हणजे या स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर फिनॉल तुम्ही असल्या किंवा असल्या AROH AR आरिल ग्रुप आहे तसं ROH अल्किल अल्कोहोल तसा हा फिनॉल आहे. म्हणजे हा फिनॉल किंवा तुम्ही AROH असं सुद्धा फिनॉल लिहू शकता. मग हा जो फिनॉल आहे ह्याची रिएक्शन तुम्ही NaOH वर करणार आहे. स्ट्रॉंग बेस NaOH बरोबर ह्याच्यावर जर रिएक्शन केली तर लक्षात घ्या आपल्या इथं काय मिळेल बघा. सोडियम हायड्रॉक्साइड वर रिएक्शन केल्यावरती सोडियम फिनॉक्साइडचं फॉर्मेशन होतं. हा जो H आहे किंवा त्यातला हा H कुठलाही तुम्ही लिहा. फिनॉल हा लिहा किंवा ह्या फॉर्म्युला कुठलाही एक फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. हा जो H आहे तो ह्या सोडियमने रिप्लेस झाला. जे हा जो सोडियम आहे तो इथं H च्या ठिकाणी आला तर आपल्याला इथे काय मिळेल फॉर्म बघा इथं O मायनस Na+ हा आपल्याला मिळणार आहे. ओके. आणि इथला H आणि हा OH ते काय मिळेल H2 चं फॉर्मेशन वॉटर मध्ये. आणि ह्याचं नेम आहे ते आपलं काय असणार आहे सोडियम फिनॉक्साइड. ओके. हा काय येणार आहे
सोडियम फिनॉक्साइड. मग हा तयार झाला तो सोडियम फिनॉक्साइड आहे. सोडियम फिनॉक्साइड हा सोडियम फिनॉक्साइडचं आपण HCl बरोबर ट्रीटमेंट केली. परत ह्याच्यामध्ये HCl जर आपण टाकला असेल तर परत फिनॉलचं रिजनरेशन किंवा रिप्रेसिपिटेशन होत असते. हा फिनॉक्साइडला इथं O मायनस Na फिनॉक्साइड आहे. ट्रीटमेंट करायची HCl बरोबर परत ट्रीटमेंट केली आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर. तर आपल्याला काय मिळणार आहे बघा. हा जो H आहे इथला H प्लस, HCl मध्ये H प्लस आणि काय येणार आहे Cl मायनस. हे H प्लस कुठे जाणार आहे या O मायनस ला अटॅच होणार आणि Na प्लस कुठे अटॅच होणार आहे या Cl मायनस ला अटॅच. आता काय मिळेल बघा मग यामध्ये. ओके इथे काय येणार आहे OH प्लस हा Na आणि हा Cl. ओके NaCl चं फॉर्मेशन मिळेल. ओके हा परत तुम्हाला काय मिळाला फिनॉल मिळाला. ओके लक्षात ठेवायचं ही लॅबोरेटरी टेस्ट आहे फिनॉलचा. वीक बेस वर रिएक्शन केली की क्लीन रिएक्शन दाखवणार आहे. पण स्ट्रॉंग बेस NaOH वर रिएक्शन झाली तर सोडियम फिनॉक्साइडचं फॉर्मेशन करणार आणि हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे त्याची डायरेक्ट HCl वर रिएक्शन केली की परत फिनॉलचं रिजनरेशन किंवा रिप्रेसिपिटेशन आपल्याला मिळणार आहे. ओके मग ह्याच वेळी जर तुम्ही अल्कोहोल जर यूज केला असेल अल्कोहोल्स तर हा जो अल्कोहोल आहे तो NaHCO3 किंवा स्ट्रॉंग बेस NaOH या दोघांच्या बरोबर सुद्धा तो रिएक्शन दाखवणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये. ओके बघा हा जर अल्कोहोल्स घेतला अल्कोहोल्स do not react with NaHCO3 or NaOH. ह्या दोघांच्यावर सुद्धा अल्कोहोल रिएक्शन दाखवत नाही. त्यामुळे आपल्याला अल्कोहोल कुठला आणि फिनॉल कुठला लगेच आयडेंटिफाय करता येईल. फिनॉल NaOH वर रिएक्शन होतो, अल्कोहोल NaOH वर रिएक्शन दाखवत नाही किंवा NaCO3 वर सुद्धा रिएक्शन दाखवत नाही. but alcohols react with active metals. Active metals कुठले active metals आहेत आपले like सोडियम, पोटॅशियम एक्सेट्रा. या ऍक्टिव्ह मेटल बरोबर अल्कोहोल रिएक्शन दाखवतो लक्षात घ्या. आणि ह्या ऍक्टिव्ह मेटल वर रिएक्शन झाल्यावरती करस्पॉन्डिंग सोडियम अल्कोऑक्साइड किंवा पोटॅशियम अल्कोऑक्साइडचं फॉर्मेशन करतो. ओके लक्षात घ्या. अल्कोहोल ROH हा आपला अल्कोहोल आहे. ओके ह्याची रिएक्शन आपण एक तर सोडियम और पोटॅशियम मेटल बरोबर केली तर आपल्याला वीकली ऍसिडिक कॅरेक्टर इतर रिलीज होत असतं. इथला जो हायड्रोजन आहे तो सोडियम ने रिप्लेस झाला तर काय मिळणार आपल्याला RONA किंवा काय मिळणार आहे ROK. हा इथं आपल्याला मायनस प्लस हा मायनस प्लस. ओके एक तर सोडियम अल्कोऑक्साइड और पोटैशियम अल्कोऑक्साइड. ओके हा मिळतो आपल्याला. ओके प्लस आपल्याला इथे काय येणार आहे H2 गॅस रिलीज होणार आहे. H2 गॅस इथे आपल्याला H2 गॅस रिलीज होण्यासाठी 2 अल्कोहोलचे मॉलिक्यूल लागतात. इथे 2 सोडियम और 2 पोटॅशियम. ओके प्लस इथे काय येणार आपला H2. ओके H2 गॅस आपला इथे रिलीज होत असतो. ओके हा हायड्रोजनचा गॅस 2 हायड्रोजन आयटम इथे रिलीज होत असतात लक्षात. ओके इथे 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम अल्कोऑक्साइड ऑफ पोटॅशियम अल्कोऑक्साइड. ओके हा NaRONA सोडियम अल्कोऑक्साइड
ROK काय असणार आपला सोडियम पोटॅशियम अल्कोऑक्साइड लिबरेशन ऑफ H2 गॅस. मला सांगा अल्कोहोलचे जर ऍक्टिव्ह मेटल बरोबर हायड्रोजन गॅस रिलीज करत असेल तर ही अल्कोहोलची रिएक्शन ऍसिडिक नेचर रिप्रेझेंट करत असेल. ओके, दिस रिएक्शन shows acidic nature of alcohols. ओके, ही रिएक्शन अल्कोहोलचं ऍसिडिक नेचर रिप्रेझेंट करत असेल. ओके, बाकी कुठल्याही रिएक्शन अल्कोहोलचं ऍसिडिक नेचर एक्सप्लेन करत नाही. ओके, ऍक्टिव्ह मेटलवर रिएक्शन झाली तर तो करस्पॉन्डिंग सोडियम अल्कोऑक्साइड किंवा पोटॅशियम अल्कोऑक्साइड विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस आहे. त्यामुळे ह्या रिएक्शन अल्कोहोलच्या ऍसिडिक नेचर एक्सप्लेन करतात. ओके, हा दोघांच्यातला डिफरन्स आहे. ओके, अल्कोहोल्स आणि फेनॉल्स मध्ये लक्षात आलं. तर पुढची लॅबोरेटरी टेस्ट आपण जी बघणार आहे ती आपली कॅरेक्टरिस्टिक टेस्ट विथ फेरिक फेनॉक्साइड फॉर्मेशन ऑफ डीप व्हायलेट कलर ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ओके, थँक्यू.